मुंडीवर पाय, एकनाथ शिंदेचं करायचं काय, खाली मुंडीवर पाय, अजित पवारचं करायचं काय, खाली मुंडीवर. मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सोलापुरात देखील मराठा समाज आक्रमक झालेला आहे। सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नितेश राणे असतील, प्रताप लाड असतील, प्रसाद लाड असतील, अतुल भातखळ असतील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन जे आहे ते मराठा समाजाच्या वतीने केलं जात आहे। आणि या ठिकाणी आपण बघताय पोलीस जे आहेत ते बॅनर जे आहेत ते जप्त करतायत। मराठा बांधव आपल्या सोबत आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटील आज आक्रमक भूमिकेत आहेत, गृहमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे, काय नेमकी भूमिका आहे? गेले अनेक दिवस जरांगे पाटलांवर जे आरोप प्रत्यारोप करणारी मंडळी आहे ही आम्हाला सगळ्याला मराठा समाजाला माहीत होतं की याचा पाठीमागचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस जे आहे। आज जरांगे पाटलांनी उद्वेगाने सांगितलेलं आहे, आज 15-16 दिवस झाले उपोषणाला बसले, सरकारचा कोणी माणूस तिथं आलेला नाही आणि जे गेले 8 दिवस 15 दिवस त्यांच्यावर भुंका लागलेले आहेत ही कुत्री सगळी देवेंद्र फडणवीसनी पाळलेली आहेत। आज जरांगे पाटील ते सांगतील ते धोरण आणि जरांगे पाटील सांगतील हे धोरण ही भूमिका घेऊन मराठा समाज निघालेला आहे। फडणवीसांवरती जे आरोप जरांगे यांनी केलेले आहेत ते तुम्हाला सगळ्यांना मान्य आहेत का? देवेंद्र फडणवीस त्याच्या मागचे आहेत का असं वाटतं? ह्या सर्वांच्या मागचा सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहे। तो कुणालाही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधातला आहे। आपण पहिल्यापासून बघतो 2016 पासून 18 पासून 20 तारीख प्रत्येक वेळेस जर मला सांगा फडणवीसनं दिलेलं आरक्षण जर युती सरकार आल्यानंतर रद्द का होते त्याच्या मागं सुद्धा फडणवीसच आहे। आणि आज काय झालं आहे फडणवीसने सुद्धा असं केलं आहे की जे आमच्या काल आम्ही शांततेत आंदोलन करत असताना 70 ठिकाणी पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केलेत। शांततेत आंदोलन करायचं गुन्हे दाखल करण्याचं कारण काय? आणि आता ही जी फडणवीसची जी कुत्री आहेत जी जरांगे पाटलाची बदनामी करत जे खतगावकर असतील खतनाळ ते असतील पुन्हा किंवा राणे असतील किंवा प्रसाद लाड असतील तो कोण महाराज म्हणतो बारसकर आणि ते संगीता वानखेडे ही असली नालायक लोक फडणवीस साहेबांचा फडणवीसच्या माध्यमातून ही मराठा समाजाची आणि जरांगे पाटलाची बदनामी करत आहे। त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध नोंदवत आहे। आज त्यांना जोडे मारो आंदोलन सोलापुरात केलेलं आहे। शांत आणि संयमानं आंदोलन सुरू होतं मराठा समाजाचं, मात्र आता कुठंतरी उग्र रूप जे आहे ते आंदोलनाला दिसत आहे। कधी नव्हे तर जरांगे पाटील इतक्या आक्रमक स्वरूपात दिसत आहेत, काय नेमकं कारण आहे? वाशीच्या APMC मार्केटमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असताना कोट्यावधी मराठा समाजाला त्यांनी सगळे सोयरे याचं त्या ठिकाणी कायद्यात रूपांतरित करू असा शब्द दिला होता। परंतु कायद्यात रूपांतर न करता फडणवीसांनी डोकं चालवून या मुख्यमंत्र्याला आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन ही पूर्ण फसवणूक केलेली आहे। ह्याच्या अगोदर सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं। गायकवाड आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला पॉझिटिव्ह सर्वे झालेला असताना गायकवाड आयोगाचा अहवाल पटलावर न घेता 50%च्या वरचं आरक्षण दिलं, ते टिकलं नाही। याच फडणवीसाच्या कुत्र्यानं सदावर्तेनं कोर्टात जाऊन त्याला मराठा समाजाच्या या आरक्षणाला चॅलेंज दिलं आणि मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित दिलं। मराठा समाज जरांगे पाटलाच्या माध्यमातून शांततेत आंदोलन करत असताना प्रसाद नावचा जो आमदार आहे प्रसाद लाड हा मराठा समाजावर उपकार झाल्याची भाषा करतोय। मला त्याला या ठिकाणी सांगतोय, तुला या ठिकाणी आव्हान करतो की आज दिलेलं हे 10%चं आरक्षण तू पुराव्यानेशी जाहीर करून दाखव की ही टिकणार आहे। तू फक्त इलेक्शन पुरतं हे सरकारमधली भांडगुळं इलेक्शन पुरतं मराठा समाजाला 10% दिलेलं आरक्षण ही पूर्णतः फसवेगिरी आहे। उद्याचं इलेक्शन झाल्यानंतर ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाणार आणि हे आरक्षण उठवणार। त्यामुळं मी पूर्ण सरकारचं या ठिकाणी जरांगे पाटलांच्या बाबतीत जे काही भुकायला लागलेले आहेत याचा जाहीर निषेध मराठा समाज सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापुरात करत आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत जे वक्तव्य भाजपचे आमदार करतात त्याचा आम्ही निषेध करू अशी भूमिका जी आहे ते मराठा समाजातील सगळे कार्यकर्ते या ठिकाणी घेतात। सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध जो आहे तो या ठिकाणी नोंदवला जातोय। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।